नमस्कार, मी डॉक्टर आशिष बाविस्कर, कार्डिओथोरॅसिक सर्जन अँड मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जन. आज आपण बोलणार आहोत मिथ्स अबाउट मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी. भरपूरदा ऐकण्यात येतं की कोणत्याही पेशंटला बायपास सर्जरी किंवा हार्टचं ऑपरेशन पाहिजे. मिनिमली इन्व्हेसिव्ह किंवा लॅप्रोस्कोपिक हार्ट सर्जरी ते करू शकत नाही, कारण त्यामध्ये आपल्याला हार्ट व्यवस्थित दिसत नाही किंवा आपण त्याला फक्त एकच ग्राफ्ट लावू शकतो. हार्टच्या दुसऱ्या बाकीच्या नसांना किंवा मागच्या बाजूच्या नसांना, राईट साईडच्या नसांना आपण बायपास करू शकत नाही. किंवा आपण भरपूरदा ऐकण्यात येतं की वाल्व रिप्लेसमेंट सर्जरी आहे, तर त्यामध्ये आपल्याला दुर्बिणीने व्यवस्थित दिसत नाही आणि छाती उघडून बघितल्याने खूप चांगलं दिसतं. असे भरपूर काही मिथ्स आहेत. मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी ह्या अप्रोचमध्ये लॅप्रोस्कोपीने आपण जेव्हा ऑपरेशन करतो त्यावेळेस आपण पूर्णपणे ज्या पद्धतीने ओपन बायपास सर्जरी किंवा ओपन हार्ट सर्जरीमध्ये जे काही ऑपरेशनमध्ये करतो ते पूर्णपणे आपण कॉपी करून त्याच पद्धतीने तेच ऑपरेशन दुर्बिणीने करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर मिनिमली इन्व्हेसिव्हमध्ये सिंगल वेसल असू दे, डबल वेसल असू दे, 3ही वेसल असू दे किंवा 4 ग्राफ्टही असू दे किंवा पेशंटचं वजन 40 किलो 30 किलो असेल तरी किंवा 150 120 किलो जरी असेल तरीही आपण त्या पेशंटचे दुर्बिणीद्वारे किंवा MICS पद्धतीने ऑपरेशन यशस्वीरित्या करू शकतो.